आत्मरास्ति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अभाग्यात करी भाग्यवंत ऐसे श्री काका श्रीमंत जीवत्वाची कंत स्वरूपी विराली श्रीराम जीवनाचे अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम सारिखे वैराग्य जाचे शिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारे कामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपल्यालाही मी साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांत स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे आपल्याला पुनश्च एकदा साष्टांग वंदन करते. आजच्या निरूपणाला प्रारंभ. निरूपणाचा चिंतनाचा विषय आपला दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 14वा चालू आहे. ह्या 14व्या दशकाच्या अंतर्गत समास 6वा चालू आहे. अखंड ध्यान नाम यामध्ये 6वा समास सुरू आहे. आता 6वा समास अखंड ध्यान नाम ह्या समासा दशकांतर्गत चातुर्य लक्षण आम्हाला समजते सांगू. अखंड ध्यान आणि नाम, अखंड ध्यान आणि नाम, ध्यान नामाच्या माध्यमातून अखंडपणे जर साधायचं असेल तर त्यासाठी काय केले. समर्थांचा अत्यंत आवडता असा शब्द आहे सावध, साक्षी आणि लक्ष. हा समर्थांचा अत्यंत आवडता शब्द आहे. आणि त्याचबरोबर समर्थ म्हणतात की अखंड ध्यान जर आम्हाला साधायचं असेल आणि नामाच्या माध्यमातून साधायचं असेल तर त्यासाठी चातुर्य सुद्धा हवं. म्हणून समर्थांनी या ठिकाणी चातुर्य लक्षण त्यासाठी लिहिलेलं आहे. समर्थांनी पूर्ण दासबोधामध्ये 3 वेळा चातुर्य लक्षण सांगितलेले आहे. दशक 15 मध्ये सुद्धा पहिलाच समास चातुर्य लक्षणाचा समर्थाने दिलेला आहे. 3 वेळा चातुर्य लक्षण समर्थ देतात आहे. म्हणजे समर्थांचा भर चातुर्यावर आहे हे पक्क की नाही. पण समर्थ जर चातुर्याला एवढं महत्व देतात आहे तर म्हणजे चातुर्य म्हणजे नेमकं काय आहे हे आपण समजून घ्या. आता आपली जबाबदारी आली की नाही, निश्चितपणे आली. आणि म्हणून चातुर्य काय आहे, कशामध्ये चातुर्य हवं. आपण व्यवहारामध्ये 2 शब्द वापरतो, चतुर आणि चातुर्य. चतुर शब्द जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा म्हणतो का चतुर हा पहा, चतुराई करतो बघा. तेव्हा म्हणतो आपण चतुराई करतो. चतुराई ज्यावेळेला तो त्याचा स्वार्थ सिद्ध करत असतो, स्वार्थ साधून घेत असतो. आणि स्वार्थ साधून घेत असताना नानाविध युक्त्या करतो आणि युक्त्या करून तो स्वार्थ आपला साधून घेतो, आपला फायदा
करून घेतो त्यावेळेला आम्ही त्यांना म्हणतो काय चतुर आहे बाबा, काय चतुराई केली त्यांनी आमच्याशी, सीताफीने चतुराई केली की आम्हाला कळलं सुद्धा नाही. त्याला आपण लगेच मराठीमध्ये काय म्हणतो, तिकडची तुमकी त्या बोटावर. बोलण्यामध्ये सुद्धा चतुराई करतो, आणि बोलण्यामध्ये ज्या वेळेला चतुराई करतो त्यावेळेला तो स्वतःलाच फसवत असतो. म्हणून चतुर आणि चातुर्य यामध्ये आम्ही निश्चित फरक लक्षात घ्यावा. आवाज नाही ऐकू येते? आवाजाचा प्रॉब्लेम आहे? येतोय येतोय हा येतोय येतोय ना? आवाज. अंजली ताई, आपला येतोय काहीतरी येतोय. नेट प्रॉब्लेम असेल तर आपण परत जॉईन व्हा, म्हणजे मग नाही, काही क्लिअर येत प्रॉब्लेम. नाही आवाज. बाकीच्यांना येतोय बरोबर आवाज. काकू क्लिअर आहे आवाज. हा ठीक, आता मेसेज आला म्हणून. रामकृष्ण हरी. आम्ही आमचा स्वार्थ जो आहे हा चतुराईने बरोबर साधून घेतो, आणि असं चतुराई जेव्हा आम्ही व्यवहारामध्ये वापरतो, प्रपंचामध्ये वापरतो, त्यावेळेला ह्या चतुराईच्या मागे आमचा फायदा, स्वार्थ दडलेला असतो. आणि समर्थांना ही चतुराई अपेक्षित नाहीये, यामध्ये अजिबात नाहीये. प्रपंचामध्ये जी आम्ही चतुराई करतो आणि आमचा स्वार्थ घेतो, ती चतुराई बिलकुल मान्य नाही. बाजारात गेल्यानंतर एखाद्या वस्तूचे एवढे भाव आम्ही कमी करतो बोलण्यामध्ये, त्या दुकानदाराशी गोड गोड बोलतो आणि गोड गोड बोलून अगदी त्याला दाखवतो की आता मी तुझ्या अगदी जवळचाच, आणि असं करून त्याचे भाव त्याच्याशी बार्गनिंग करून करून खूप कमी पाडून मग त्याच्याकडून ती वस्तू हस्तगत करतो, आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो मी पहा काही पद्धतीने त्याच्याशी वागलो, मला कमीच पैसे त्यांनी दिले की नाही, युक्तीने बोललो की नाही. अशा युक्त्या प्रयुक्त्या आम्ही सतत प्रपंचामध्ये करत असतो, परंतु समर्थांना या युक्त्या प्रयुक्त्या अपेक्षित नाहीये. आपण पाहतो चतुर बिरबल, बिरबल पण चतुर होता, पण त्याची चतुराई अशा पद्धतीची नव्हती. तो बादशहाच्या सगळ्या समस्या चतुराईने युक्ती काढून सगळ्या समस्या सोडवत होता. अडचणीच्या वेळेला अनेक युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर करून आम्ही ती अडचण दूर करायची आणि परत समाधान आनंदाला प्राप्त व्हायचं, त्याला चातुर्य असं म्हणतात. ते चातुर्य आहे. आणि हे चातुर्य, मी साधक आहे, मला हे चातुर्याने राहताच आलं पाहिजे. भोळ्या भाबड्यासारखं राहून परमार्थ होत नाही. परमार्थ हा भोळ्यांचं क्षेत्र नाही. भोळा भाव वेगळा आणि भोळसटपणा वेगळा. लक्षात ठेवा, भोळा भाव म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून ते भगवंत आहे, माझे श्रीगुरु प्रत्यक्ष ब्रह्म रूपच आहे, हा भोळा भाव. भोळसटपणा म्हणजे आम्ही नेहमी भोळसटपणा करतो, आणि रस्त्याने जाताना नुसत्या दगडाला शेंदूर जरी फासलेला असला तरी त्या ठिकाणी देव आहे म्हणून नमस्कार करतो, आणि नको ते नवस तिथे बोलून बसतो, इच्छा प्रदर्शित करतो. त्याला काका म्हणतात हेंद्रे शेंद्रे फेंद्रे देव. हा भोळसटपणा झाला. पण परमार्थामध्ये भोळसटपणा मान्य नाहीये, भोळा भाव मान्य आहे आणि चातुर्य अपेक्षित आहे. कोणतीही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभण्यासाठी या समासामध्ये उपदेश समर्थांनी केले. समर्थांना माहितीये की सगळे जण काही परमार्थ करत नाही. समर्थ जीवनवादी संत होते, पाहू, जीवनवादी संत समर्थ. त्यांना माहितीये की जगातील सर्व माणसे परमार्थ करतीलच हे शक्य नाही. ती समर्थांना चांगली जाण होती, आणि म्हणून परमार्थ वाचून सुद्धा
लौकिक जीवन सुखी, समाधानी आणि संपन्न कसे असावे याची तळमळ समर्थांना होती. चातुर्य लक्षण काय समर्थांनी सांगितलं त्याची ही पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घ्या. साधकासाठी तर आहेच आहे महत्वाचं चातुर्य लक्षण, पण जे परमार्थ करत नाही, परंतु त्यांनी प्रपंच कसा करावा, प्रपंच हा त्यांचा उत्कृष्ट व्हावा, त्यात ते सुखी असावे, समाधानी असावे, संपन्न असावे, आणि त्यासाठी सुद्धा चातुर्याची फार गरज आहे. म्हणजे परमार्थात सुद्धा चातुर्याची गरज आहे आणि प्रपंचात सुद्धा चातुर्याची तितकीच गरज आहे. दोन्हीकडे चातुर्य ज्या वेळेला असेल त्यावेळेला मग जीवनामध्ये सुख समाधान निश्चित येईल. कसं चातुर्याचं अजून एक सांगते, चतुर कसं, सुंदर ओवी आहे, अकर्तृत्वी चतुर. चतुर श्री गुरु कसे असतात, कर्तृत्व करून अकर्तृत्व कर्म करून अकर्ता या भूमिकेत असतात, आणि अकर्ता या भूमिकेत येण्यासाठी जे काही ते तसे ते चतुर असतात, म्हणजे युक्ती करतात, कर्म करून अकर्ता या भूमिकेमध्ये. आणि ह्याला चतुर असं म्हणतात. सोपं आहे का? कर्म करायची, सगळी कामं करायची, अगदी पुढे राहून करायची, कर्तृत्व गाजवून करायची कर्म, आणि म्हणायचं की मी अकर्ता आहे. तोंडापुरता नाही, त्या निर्णयावर मी स्थिर व्हायचं. वैखरीने नुसतं मी अकर्ता नाही म्हणायचं. छान कार्य केलं, मी कोण करणार आहे, त्यांनी करून घेतलं असं म्हणणार. ही चतुराई, चतुराई काय दाखवते आम्हाला, करणारा मीच आहे, तुम्ही माझी तारीफ अधिक करावी म्हणून ही चतुराई दाखवते. ही या चतुराईला काही अर्थ नाही. चतुर चातुर्य कुठे आहे इथे, कर्तृत्व गाजवून एखादं कार्य आम्ही जेव्हा चितापिनी पार पाडतो त्यावेळेला कार्य करणारा खरंच मी कोणी नाही, मी निमित्त मात्र भवसव्य साची आहे. मी अकर्ता या भूमिकेमध्ये आहे, मी अकर्ता आहे या निर्णयावर जर मी ठाम होत असेल तर मग मी चातुर्याचा योग्य वापर केला, आणि समर्थांना हे चातुर्य अपेक्षित. असं आम्हाला, आम्ही मूळचं ब्रह्मरूप आहे, मूळचा आनंद रूप आहे, हा आनंद रूप हा निर्णय टिकवण्यासाठी आम्हाला नानाविध युक्त्या कराव्या लागतात. शास्त्रांनी पण काही आम्हाला युक्त्या सांगितलेल्या असतात, श्री गुरु पण आम्हाला काही युक्त्या सांगत असतात. कोणती युक्ती सांगितली श्री गुरूंनी? उदाहरणार्थ कोणती सांगितलं, जे माझं आहे ते मी नाही. आता जे माझं आहे ते मी नाही, ही युक्ती आम्हाला श्री गुरूंनी सांगितली. कशासाठी सांगितली? मी कोण आहे? मी मूळचा ब्रह्मरूप आहे, आणि ब्रह्मसत्तेच्या ठिकाणी माझं नावाची गोष्ट नसते, कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. ज्यावेळेला ऐकून खूप छान मुद्दा सुचताय, आता आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने मला हा मुद्दा सुचला, म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. आपण एकांतामध्ये, एकांतात जर श्रवण करसाल तर माझी मती सुद्धा एकांतात स्थिर होईल, आपल्या कृपा प्रसादाने एकांताच कथन करेल. म्हणून जे माझं आहे ते मी नाही, ही युक्ती आम्हाला श्री गुरूंनी सांगितलेली आहे. कशासाठी सांगितले? मग मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी. जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे एवढं माझं 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 आहे, त्या सगळ्यांना आपली बाजूला काढायचं. हे मी नाही, हे मी नाही, माझा हात मी नाही, माझा डोळा मी नाही, माझं शरीर मी नाही, माझं शरीर मी नाही. मग मी कोण आहे? आता याचा शोध घेणं सुरू झालं. या सगळ्यांना जाणणारा, या सगळ्यांचं अधिष्ठान रूप
जे माझं 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 मी म्हणत होतो त्या सगळ्यांचं अधिष्ठान रूप असणारा जो कोणी आहे तो मी आहे. असा आत्मा ब्रह्म मी आहे. आता आमचे चातुर्य इथे पणाला लागतो की नाही हो? आता आम्ही माझ्यामध्ये इतकं रमून जातो की आम्ही त्याच्या पलीकडे जातच नाही. माझ्याच्या पलीकडे जायला तयारच नसतो. माझं घर, माझे मित्र, माझा देश, माझी कार, माझी संपत्ती, माझा देह, इतकं काही झालं तरी खट्ट मनामध्ये एवढं त्या माझं आम्हाला प्रेम आहे. आणि म्हणून मी आणि माझे विसरले जगचे अंतःकरणाने ज्या वेळेला मी अंतःकरणच विसरलो हो मी कोण आहे माझं, मी आणि माझं विसरून गेलं अंतःकरण. संन्यासी आहे तो नित्य निरंतर संन्यासी तो आहे. मी आणि माझं अंतःकरणाला विसरायला लावायचं आहे, तर यासाठी चातुर्य लागेल की नाही? विसरू शकतो का आपण असं? बराबर प्रयत्न थोडा थोडा करत प्रयत्न, अगदी सेकंद भरायचा प्रयत्न कर, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला श्री गुरु युक्ती सांगतात की मी आणि माझं जर का विसरायचं असेल तर मला त्याचा बाध करावा लागतो. ही युक्ती आहे, हे चातुर्य आहे. आणि हे चातुर्य आम्हाला श्री गुरु शिकवत असतात, सांगत असतात. आम्हाला फक्त ते लक्षात यायला पाहिजे. कर्तृत्वी चतुर्य कोण? श्री गुरुला म्हटलेलं आहे. ते सगळं करून सुद्धा काहीच करत नाही. करता या भूमिकेत ते स्थिर असतात. हे चातुर्य आहे. सोपाय का? मग आता जी चतुराई आम्ही प्रपंचात करतो आमचा स्वार्थ साधण्यासाठी, ती कुठे आणि हे चातुर्य कुठे? आज आम्ही ज्यावेळेला या समासाचा अभ्यास करू तेव्हा प्रपंचातील चतुराई जी आहे ती चतुराई आम्हाला निश्चितपणे सोडून द्यावी लागेल. स्वार्थासाठी केलेली म्हणते, व्यवहार चतुराईने करायचाच आहे, व्यवहारात चातुर्य ठेवायचंच आहे. आला कोणी पैसे मागायला आणि आता तर आम्ही चतुराई सोडली म्हटल्यानंतर पैसे देऊन दिले, त्याचं नावही विचारलं नाही, त्याला कशाला पाहिजे तेही विचारलं नाही, तो कुठे राहतो हेही विचारलं नाही, हे अभिप्रेत नाही. म्हणून म्हटलं भोळसटपणा, बावळटपणा, निर्भळपणा परमार्थाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. कुठे आपला पैसा जातो आहे, त्या पैशाचा विनियोग काय होतो आहे, याची सगळी इत्थंभूत माहिती, व्यवस्थित माहिती मी चौकशी करून पूर्णपणे मग पैसा द्यावा. चातुर्य, हे चातुर्य, हे चातुर्य ही कला आहे, ही मला जमली पाहिजे. आणि आज आम्हाला समर्थ चातुर्याची कला शिकवून देते. मला समर्थ चातुर्याची कला शिकवून राहिले की नेमकं चातुर्य कशाला म्हणायचं. आम्ही जे चतुराईमध्ये फसतो ते नेमकं चातुर्य कशाला म्हणायचं. अवघेच म्हणत की आम्ही थोर, सगळेच म्हणतात आम्ही थोर आहो. अवघेच म्हणत की आम्ही सुंदर, सगळे म्हणतात की आम्ही सुंदर. कोणाला तरी असं वाटतं का मी सुंदर नाही, असं कोणाला तरी वाटतं का? अजिबात नाही. काय पण गर्दी असते कुठे, सांगायला नको, सुंदर दिसण्यासाठी गर्दी ब्युटी पार्लर. कोणालाही असं वाटत नाही. म्हणून अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. सगळेच म्हणत की आम्ही चतुर आहो भूमंडळी. पहा आता आम्ही कशी
त्यांच्याकडून पैसे काढतो, बघाच तुम्ही. चतुराईने वागले हो तुम्ही त्यांच्याशी, फार चतुराई दाखवली. प्रपंचामधली चतुराई, स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्याची तेवढी चतुराई सगळ्यांजवळ असते हो. प्राण्यांजवळ सुद्धा असते. स्वतःच पोट भरायला आपलं सावस्त चतुराईनी पकडतो. लक्षात घे, सावध पकडायला दबा धरून बसतो आणि तिथे मग काहीच नाही प्राणी असं समजतो, तो दुसरा प्राणी म्हणजे हरिण समोरून जातो आणि हा दबा धरून बसलेला जो वाघ आहे त्या हरणावर झडप मारतो. केली की नाही तरी चतुराई, तेवढी बुद्धी त्याला आहे की नाही? दबा धरून बसण्याची बुद्धी त्याला आहे की नाही? निश्चित आहे. पण समर्थांना आम्हाला चातुर्य शिकवायचं आहे की ज्या चातुर्याने आमचा प्रपंच पण ठीक होईल आणि आमचा परमार्थ सुद्धा व्यवस्थित होईल, बोलसटपणा त्यात राहणार नाही. आणि असा साधक हा कधीच बोलसट नसावा, साधक हा नेहमी चातुर्यवानच असावा. म्हणजे तो नेहमी चातुर्य त्याच्यामध्ये जर असेल तर मग तो सावध, साक्षी आणि दक्ष असू शकतो, नाहीतर नाही. म्हणून समर्थांचा सगळा भर कशावर आहे? समर्थांचा सगळा भर प्रयत्नावर. समर्थ प्रयत्नवादी होते, प्रयत्नावर. डेरे हरीण फाटल्यावरही त्यांना मान्य नाही आहे. प्रारब्धात आहे तर तेवढं तर मिळणारच आहे. जे जरी असलं, प्रारब्ध ही संकल्पना ही परमेश्वराची व्यवस्था जरी असली तरी सुद्धा प्रत्येकाने प्रयत्न ते केलेच पाहिजे. प्रयत्न न करता म्हणायचं की माझ्या प्रारब्धात आहे ते मला मिळेल, हे मान्य नाही. समर्थांना आळस अजिबात मान्य नाही. कारण त्यास आळस आवडे यत्न कदापि नावडे, समर्थ म्हणतात. ज्याला आळस आवडतो तो करंटा आहे, फक्त लक्षात ठेवायचं. काही खुणाघट्टा असतात, त्या खुणाघट्टा लक्षात घेणं चातुर्य आहे. आळस आहे, कंटाळा आहे करायचा, आता राहूच दे ना, आज नाहीच आपण ऐकू. आपण आहे ना, आज आता इलेक्शनचे वारे चालू आहे, कोण उमेदवार उभे आहेत आपल्याकडे, जरा बघू तरी. आळस केला. आळस आवडे यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. नेहमी त्याची वासना त्यामुळे त्याची वाढत असते आणि तो अधर्माला बळी पडत असतो. समर्थांना प्रयत्न अपेक्षित आहे. चातुर्य लक्षणामध्ये समर्थांनी प्रयत्नावर भर दिलेला आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे हा, की प्रयत्नांवर भर दिलेला आहे. सगळा चातुर्याचा कस हे समासामध्ये लागणार आहे. नेमकं कुठे चातुर्य आहे, प्रत्येक ओळीत चातुर्य कुठे दडलेलं आहे आणि ते माझ्यामध्ये आहे का? असेल तर पुढे चालायचं, नसेल तर ते करायचं. हे मला माझ्या अंगी बाळगायला पाहिजे. समासाचा अभ्यास लहानसा समास आहे, खूप मोठं बनलेलं आहे. जो परमार्थ करतो त्याच्यासाठी महत्वाचा आहे. जो परमार्थ करतच नाही, नुसता प्रपंचिक आहे, त्याच्यासाठी त्याचा प्रपंच हा आनंदी, सुखी, संपन्न होण्यासाठी सुद्धा या समासाचा खूप उपयोग आहे. दोन्ही पद्धतीच्या लोकांसाठी हा समास फायदेशीर ठरणार आहे. समर्थ म्हणतात प्रयत्नांवर समर्थांचा भर आहे. समर्थ सुरुवातच असं करतात आहे की रूप लावण्याचा अभ्यास होता नाहीये, सहज गुणासनाचा उपाय काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. समर्थ म्हणतात की रूप लावण्य जे सहज गुण आहे, जे आम्ही आमच्या जन्माबरोबरच घेऊन आलेलो आहोत, पूर्वजन्माचे जे कर्म आहे, ज्या वासना आहे, त्या वासनेला, त्या कर्माला धरून आम्ही जे काही आमचे मूळ गुण घेऊन आलेला आहोत, याच्यासाठी काहीही उपाय नाही आहे. आता आम्हाला रंग आमचा काळाच आहे, तू गोरा होणार आहे का? अजिबात नाही.
नाक चपटच आहे, मग ते धारदार होणार आहे का? अजिबात नाही. ह्या गोष्टी याला म्हणतात सहज गुण जे आहे, यासाठी काहीही उपाय होत नाही, अजिबात उपाय नाही. ते आहे तर तसेच आहे. मग काय करावं आम्ही? हे जर आहे तर हे आम्ही मान्य करावं, हे आम्ही स्वीकारावं, आणि मग आम्ही काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची, म्हणजे चांगले उत्तम गुण, दैवी गुण आम्ही आमच्यामध्ये बाणवण्यासाठी प्रयत्न करावे. आणि ते प्रयत्न करताना चातुर्याने ते करावे. नाहीतर मग आम्ही हातपाय घालून बसतो, आमच्याच्याने काय होणार आहे, आम्ही तर काहीच करू शकत नाही, आमच्याजवळ ना रूप ना गुण ना पैसा, आमच्याजवळ काहीच नाही, आम्हाला कोण विचारतो. अशा पद्धतीने आपण जे सतत सतत वर्णना करतो की नाही, जी खंत आमच्या हृदयात असते, या खंतीमुळे मी माझ्या खऱ्या आनंदापासून वंचित होतो. अगदी प्रापंचिक स्तरावर जरी विचार केला की नाही, तरी हा विचार किती दुःखदायक असतो आपल्याला, की आपण नाही त्यांच्यासारखं सुंदर, आपण नाही त्यांच्यासारखं गोरं, त्या किती गोऱ्या आहेत, किती छान दिसतात, तर त्यांना सगळे जण विचारतात. आम्ही नाही बुद्धिवान त्यांच्यासारखे, जे बुद्धिवान आहे त्यांना सगळे विचारतात. किती दुःखी होतो साध्या प्रपंच स्तरावर विचार करा. आणि म्हणून आम्हाला आगंतुक गुणाची सोय धरावी लागते, ते आमच्या हातात आहे, आणि तो पुरुषार्थ आहे, तो प्रयत्न आहे. म्हणून आम्ही प्रयत्नाची कास धरावी, आम्ही पुरुषार्थ करावा. असे आगंतुक गुण आम्हाला स्वतःमध्ये विकसित करायचे. मग कोणते कोणते आगंतुक गुण आहेत जे आम्ही करू शकतो? भगवंतांनी आम्हाला जी काही आमची धाटणी तयार केली असेल, जो काही आमचा साचा केला असेल, त्या साच्या व्यतिरिक्त असे कोणते गुण आहे की जे आम्ही अंगी बाणवू शकतो, आणि अंगी बाणवून आम्ही पुरुषार्थ साधून आनंदाला प्राप्त होऊ शकतो? पूर्ण समासच हो. प्रत्येक ओवी मधला एक एक गुण ते उचलाल तर चकित होऊन जाऊ आपण. आणि समर्थांनी अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये आम्हाला चातुर्य शिकवलेलं आहे, आणि हे चातुर्य हे आमच्या लक्षातच नाही. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची असतात म्हणतात ते. मग काही असतात काही लोक दिसायला अगदी काहीतरी असतात, इतके हुशार असतात, आपल्या हुशारीने ते समोरच्या लोकांना दिपवून टाकतात. त्यांनी स्वतः मेहनत करून त्या पदार्थ आलेच की नाही, आगंतुक गुण स्वीकारलेच की नाही, तिचं चातुर्य म्हणून आणि माणूस गोरे होईना, वळणास यत्न चालेना, मुखास वाचा फुटेना, सहज गुण. सहज गुण कोणकोणते? ते 2 आणि 3 ओळीमध्ये समर्थांनी दिलेली आहे. आणि 2, 3, 4 ओव्यांमध्ये 3 ओव्या ज्या आहेत यात दिलेल्या आहे की सहज कोणते कोणते सहज गुण आहे बा. काळा गोरा असतो, काळा माणूस आहे तो गोरा होत नाही, मुका आहे त्याला जन्मजात असं बोलता येत नाही. काही जन्म पुन्हा असतात, काही व्रण असतात जन्मता, ते काढता येत नाही, ते अजिबात काढता येत नाही. असतो कोणाच्या हातावरच एवढा मोठा काळा डाग असतो, तो निघता निघत नाही, कधीच निघत नाही. हे जरी सगळं असलं तरी सुद्धा यामध्ये काहीही करता येत नाही, बदल करता येत नाही, हे आधी स्वीकारा. आणि मग हे जेव्हा आम्ही स्वीकारू, त्यावेळेला आम्ही दुसऱ्या गुणांकडे लक्ष देऊ, जे आम्हाला अंगी बाणवता येतात. सद्गुणाची जोपासना करता येते, आणि आपल्यामधले दोष, स्वभावातले दोष, शरीरातले दोष अपेक्षित नाही. परत तेच तेच सांगते मी, का सांगते? आम्ही शरीरातले दोष काढण्याचाच प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करतो. हो, आता तर शास्त्र इतकं पुढे झालंय की समोर दात असले की मागे करायचे, खूप मागे असते तर ते लेवल मध्ये आणायचे. मग त्याचं नव्हतं करायचं. इतकं शास्त्र पुढे गेलं आणि विज्ञान पुढे गेलेलं आहे. काहीही झालं
तरी सुद्धा भगवंताची जी आरती आहे त्याच्यासमोर आमचं काहीही चालत नाही. हे पक्क लक्षात ठेवावं लागेल. फक्त मग आम्हाला आमच्या हातात काय आहे, आमच्या स्वभावामध्ये जे दोष आहे ना, त्या दोष आम्हाला सहजपणे काढता येते. म्हणून तर गीतेमध्ये आसुरी संपत्ती दैवी संपत्ती सांगितली. आसुरी संपत्तीचा त्याग करा आणि दैवी संपत्ती, जे दैवी गुण आहे ते लगेच स्वीकारा. हे सहज शक्य आहे. भगवंतांनी सांगितलं बाबा, दैवी गुण संपत्ती जी आहे ही जर तू स्वतः आत्मसात करशील तर मग मात्र पराक्रमी, धनंजय, योद्धा एवढं संपादन करावं लागतं. म्हणून दोष घालता येतात. म्हणून कुविद्या सोडून आम्हाला सद्विद्या कमवता येते, निश्चित कमवता येते. आणि ही कमवणं ही कुविद्या आहे समजणं पाहिजे. हे दोष आहे आमच्यामध्ये हे समजणं, यासाठी चातुर्य लागतं. प्रपंचात आम्ही खूप दुःखी असतो हो, तरी सुद्धा आम्ही दुःखी असं आम्हाला वाटतच नाही. वाटतं का? कोणी विचारलं काय कसे आनंदात आहोत, थोड्या गुळगुळीत आनंद हा शब्द करून टाकला. अंतरंगामध्ये मी डोकवायचं आणि विचारायचं, खरंच तू आनंदात आहे का? नाही हो, काय दुःख जीवनामध्ये भरलाय का विचारू. इतकं अतोनात दुःख जीवनामध्ये भरलेलं असतं. मग मी दुःखी आहे हे स्वीकारायचं आणि मी सुखरूप होण्याचा प्रयत्न करायचा. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. त्यासाठी चातुर्य लक्षण महत्वाचं आहे आणि याला चातुर्य असं म्हणतात. म्हणजे सहज गुणाकडून आगंतुक गुणाकडे येण्यासाठी चातुर्याचा उपयोग, चातुर्य महत्वाचं लक्षात ठेवायचं बिलकुल. मला शरीर, वस्त्र, अलंकार, द्रव्य पण इत्यादीने जरी सजवलं आणि बुद्धिमत्ता नसेल तर काहीही उपयोग नाही. बुद्धी नसेल तर त्या ठिकाणी काहीही उपयोग नाही. म्हणजे चातुर्य हा गुण कोणाचा आहे? बुद्धीचा आहे. बुद्धीचं चातुर्य आम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणून कितीही प्रयत्नाने काही शिकायचे नाही, शरीराला कष्ट पण द्यायचे नाही, सद्गुण बाळवायचे नाही व दारिद्र्य व फजितीने संतप्त असायचं. असं आहे आमचं जीवन. काहीच करायचं नाही, प्रयत्न पण करायचे नाही, शरीराला कष्ट सुद्धा द्यायचे नाही. इतका आळशी, आळस उदास नागवाणा, इतका आळस असतो की आळस उदास नागवाणा, आळस प्रयत्न बुडवावं. आळसे करंटेपणाच्या खुणा प्रगट होती. करंटेपणाच्या सगळ्या खुणा या आळसामुळे तयार होतात. म्हणून प्रयत्नाने काही शिकायचं नाही. 11वी ओवी सांगते, प्रयत्न करिता शिकेना शरीर तेही कष्ट विना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. उत्तम गुण घ्यायची तयारी नाही आणि सतत संतप्त असायचं. आता या ठिकाणी जर माझा संताप कमी झाला पाहिजे असं वाटत असेल, त्या संतापाने माझं जीवनातील आनंद कमी होतो आहे असं जर आम्हाला वाटत असेल तर तो संताप होण्यासाठी नेमकं मी काय करावं, हा विचार तिथे येईल. आणि हा विचार येणं हे चातुर्य लक्षण आहे. आता आम्ही बरोबर चातुर्य त्या ठिकाणी पणाला लावून आमचा संताप कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू.
आणि असा विचार आम्ही जर प्रत्येक वेळेला वागताना अशा पद्धतीने चातुर्याने जर वागत राहिलो, परत लक्षात घ्यायचंय, चतुर म्हणजे आपल्या स्वार्थासाठी फायद्यासाठी ते चतुरता नाही. चातुर्य म्हणजे नाना पद्धतीच्या युक्तींनी आनंद कायम ठेवायचा, त्याला चातुर्य असं म्हणतात. आपण आपण दुसऱ्याचं करावे ते उसळी सवेची घ्यावी, ज्यांना कष्टविता कष्टावे लागेल बघ. आपण जर दुसऱ्याशी वाईट वागलो तर दुसरा आपल्याला तशीच वागणूक देईल की नाही, तिथल्या तिथे देईल की नाही. आम्ही जर दुसऱ्यांशी वाईट वागलो तर तोही आमच्याशी वाईट वागेल. मग दुसऱ्याशी कसं वागायचं? सगळ्यांशी प्रेमाने आणि चांगलं वागायचं. आमचा त्रास कमी होण्यासाठी, कारण अधिक त्रास आम्हाला सोसावा लागेल ना. शेजाऱ्यांच्या घरामध्ये जर आम्ही कचरा टाकला, दुसऱ्या दिवशी तर बाटलीभर कचरा आमच्या समोर आणून टाकून देईल. मग त्रास कोणाला झाला? त्रास आम्हाला जास्त झाला. मग आता हा त्रास होऊ नये, मग आम्ही काय करावं? आम्ही कचरा बाजूला टाकावा किंवा बाजूच्या डस्टबिन मध्ये नेऊन टाकावा. आता आम्ही आमचा त्रास स्वतःचा स्वतः कमी केला की नाही? चातुर्य वाटतं काही चातुर्य, पण असा विचार जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला आम्ही बरोबर त्या दिशेने पावले टाकतो. हा विचार समर्थांनी आम्हाला दिला हो. खरंच आपल्याला कळत नाही असं वाटतं का? एवढे आम्हाला कळत नाही का की आम्ही त्रास दिला तर लोक आम्हाला त्रास देतील? नाही कळत. आपण फक्त त्यावेळेला आपला स्वार्थ साधून देतो आणि त्या स्वार्थापोटी दुसऱ्याला त्रास झाला तरी चालतो, आम्ही विचार करत नाही. मग आम्हाला दुप्पट त्रास होतो. न्याय म्हणतेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाडा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. न्यायाने जर आम्ही वागलो तर आम्ही शहाणा ठरू, आणि अन्याय करणाऱ्याला मात्र अनेक आपत्ती सोसाव्या लागतात. म्हणून आम्ही या ठिकाणी अन्याय न करता सगळ्यांशी न्यायाने वागण्याचं चातुर्य दाखवावं. न्यायाने वागलं, प्रत्येकाला न्याय हा दिला. आणि आम्ही आमचा स्वभाव असा असतो या गोष्टीचा आम्ही कधी व्यवहारात विचारच करत नाही. आमचं व्यावहारिक जीवन ह्या प्रत्येक ओळीने बदलून जाणार आहे आज. एकदा व्यावहारिक जीवन आमचं बदललं की आमचा परमार्थ कसा सुकर होणार आहे. प्रपंची जो प्रमाण तो परमार्थिक होता असं म्हटलंय समर्थांनी. समर्थांना मान्यच नाहीये असता व्यस्त प्रपंच करायचा आणि तिकडे परमार्थाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, हे समर्थांना अजिबात मान्य नाही. काकांना सुद्धा हे मान्य नाही. प्रपंच हा नेटाने तर नाही, पण नेटका झाला पाहिजे, नेटका करता आला पाहिजे. आणि नेटाकडून नेटक्याकडे येणं यासाठी चातुर्य लागतं. त्यासाठी चातुर्य लागतं. हे चातुर्य प्रत्येकाने वापरावं आणि नेटका प्रपंच करावा, नेटाने करू नये. प्रपंच हा अतिशय नेटका करावा, अस्ताव्यस्त करू नये. काही नियोजन नाही प्रपंचामध्ये, काहीच नाही, काही ठरलेलं नाही, काही नियोजन नाही. जसा आहे आला दिवस तसा कसंही काढायचा. व्यवहार ज्ञान अजिबात वापरायचं नाही. एखादी वस्तू खूप आवडली, जाऊन एवढी मोठी घेऊन यायची, स्वतःच्या खिशाचा विचार करायचा नाही. उद्याच उद्या पाहू. उद्या मोठी अडचण आल्यानंतर तिसऱ्याकडे जाऊन हात पसरायचे, दे रे बाबा आज मला, कालच मी एवढा मोठा फ्रीज घेऊन आलो. फ्रीज घेताना चातुर्य वापरले नाही.
असलेल्या आपल्या जवळची मिळकत किती, फीस किती, अडचण समजा आली तर काय करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी चातुर्य हो. म्हणून तो आपणाशी वळावे किंवा अवघीच कोसळावे, आपणास समाधान व्हावे ऐसे करावे. तर समर्थ लोक आपल्यावर संतुष्ट होऊन आपलेसे व्हावेत. तर हे काही आम्हाला माहित नाही का हो? सगळं माहिती आहे, याच्यामध्ये प्रत्येक ओळ आपल्याला माहिती आहे, ओवी आपल्याला माहिती आहे, आपला तो अनुभव आहे, आपलं जीवन याच्याप्रमाणेच आहे, तरी आम्हाला समर्थ आज पण देतात आहे. असं आहे का, असं आहे का, टिक करा, टिक करा, काही नोट्स काढू नका, फक्त टिक करा बस. अशा पद्धतीने माझं जीवन जीवन पद्धती अशी आहे का, माझी लाईफस्टाईल आहे का अशी, ही माझी लाईफस्टाईल आहे का, माझ्या लाईफस्टाईल मध्ये प्रयत्नांना मी प्राधान्य देत आहे का. नाही आम्हाला की नाही आमच्या लक्षातच नाही राहत हो एवढा. आम्ही ऐकताना सर्व लक्षात राहतो आणि ऐकल्यानंतर आमच्या काहीच लक्षात राहत नाही. ऐकल्यानंतर काहीच लक्षात राहत नाही, मग ते लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी चातुर्य शोधून काढा, युक्ती शोधून काढा. काकांनी सांगितली होती आम्हाला युक्ती. काका म्हणाले, काका एकदा म्हणाले की ह्या ओव्या लक्षात नाही राहत ना आपली, मग असं करा, एका बोर्डवर घरी रोज 2 ओव्या लिहून ठेवायच्या, जाता येत्या वाचायच्या, जाता येता वाचायच्या. हळूहळू हळू त्या बुद्धीला तशी सवय लागेल लक्षात ठेवण्याची, ती लक्षात ठेवायला लागेल. श्री गुरु धनवाळ बसतात. अच्छा अशा पद्धतीने मग बोर्ड तयार केला, बोर्डवर ओव्या लिहायला सुरुवात केली, रोज 2-2 ओव्या लिहायच्या, येता जाता त्या वाचायच्या, वहीमध्ये लिहून ठेवायच्या, 2दा पाहून द्यायच्या, एकदा न पाहता द्यायची दिवसभरात, त्यातला एखादा शब्द चुकला का, एखादा शब्द सुटला का हे बघायचं. युक्ती, चातुर्य आणि प्रयत्न प्रयत्न म्हणून प्रयत्न, आम्ही प्रयत्नवादी आहोत का. आमचा अभ्यासच होत नाही, एवढी व्यस्तता असते, अभ्यासाला वेळच मिळत नाही. प्रयत्न केलाय का वेळ काढण्याचा, वेळ वाचवण्याचा, युक्ती केली आहे का वेळ वाचवण्याची, अजिबात नाही. आणि म्हणायचं की नाही आता आम्हाला वेळ मिळेल, वेळ आमच्या समोर येईल, हात जोडून आम्हाला प्रार्थना करेल की बाबा रे आता मी तुला मिळालेला हो, आता तू अभ्यास कर, या क्षणाची आम्ही वाट बघत असतो. आणि असं कधीच होत नसतं, तो वेळ चोरावाच लागतो. काकांनी युक्ती सांगितली कोणाला, काकांना युक्ती सांगितली, वेळ मिळत नाही असं शक्य, एक पेशंट कुठून गेला की दुसरा पेशंट यायच्या आत, एवढा काही जो काही 1 मिनिटाचा वेळ असतो, त्या 1 मिनिटाच्या वेळात तुझी एखादी ओवी तरी वाचून होते, 2 लाईन तरी वाचून होतात. युक्ती, चातुर्य, अभ्यास, अभ्यासाचं चातुर्य म्हणून सांगितलं, श्री गुरूंनी शिकवलं. अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो, असा पद्धतीने अभ्यास करायचा, हे चातुर्य आम्हाला श्री गुरु शिकवतात, सांगतात. आणि म्हणून समर्थ आम्हाला आज चातुर्य लक्षण सांगून राहिले, प्रत्येक ओवीत चातुर्य आहे ते आम्हाला शोधून काढायचं आणि आमचं जीवन या पद्धतीने चाललंय का हे बघायचं. लोक आपल्यावर संतुष्ट होऊन आपलेसे व्हावे की सर्व विरोधात असावे, यातील जे समाधानकारक असेल ते करा. मला काय सांगत पुढे चातुर्य सांगितलं समर्थ. लोक आपल्यावर संतुष्ट होऊन आपलेसे व्हावे असं वाटतं, बरोबर आहे, पण काही जण असे असतात की ते संतुष्ट कधीच होत नाहीत, ते विरोधीच असतात. पण त्या लोकांना आपण त्यांचा कधी विचार करायचा नाही, त्यांना अगदी उपेक्षित करायचं आणि बाजूलाच ठेवायचं. अंतरंगात भाव मात्र त्यांच्या प्रती चांगले ठेवायचे, पण व्यवहार मात्र त्यांना
व्यवहार त्यांच्याशी करायचा नाही. समाधानकारक असेल ते करावे. समर्थ म्हणतात आता आम्हाला समाधान कशामध्ये आहे हे बघायचं. लोकांना बाजूला ठेवून आमचं समाधान होत आहे का, की त्यांना आपलंसं करण्यामध्ये जास्त समाधान आहे. समाधानाचा ग्राफ लक्षात घ्यायचा. आपलंसं करण्यात ग्राफ जर उंच असेल तर नक्की आपलंसं करा. आणि काही लोकांना विरोधात बाजूला ठेवण्यामध्ये जर आमचं त्याचे ग्राफ जे समाधानाचा येत असेल त्यांना बाजूला ठेवा. यासाठी चातुर्य वापरा, नाही तर मग सगळ्यांना सारखी वागणूक द्याल तर मनस्ताप होईल, दुःख पदरामध्ये पडेल. एवढं सांगून समर्थ म्हणत की समाधानी समाधान वाढे, मित्रीने मित्र जोडे, मोडीचा क्षण मात्र मोडे बरे. पण दुसऱ्यांचं समाधान केले तर आपले समाधान वाटते. एका मित्राबरोबर अनेक मित्र जोडले जातात आणि अनेक दिवसांचे चांगले संबंध एका क्षणात सुद्धा मोडले जाऊ शकतात. याचा आम्ही विचार करावा. अशाच्या वेळेला कोणाशी मैत्री करताना या गोष्टीचा विचार करावा. आपले संबंध एका मिनिटात खराब होऊ शकतात. आपले संबंध अनेक मित्र सुद्धा वाढू शकतात. अनेक संबंधित तयार होऊ शकतात. नेमकं मी कसं वागावं, संबंध दुर्वती संबंध तुटतील अशा पद्धतीचं माझा व्यवहार नसावा. अशा पद्धतीचा माझा व्यवहार नसावा. मग कसा असावा, सगळे जण संतुष्ट होतील असं माझं त्यांच्याशी बोलणं असावं, असा व्यवहार असावा, अशी त्यांच्याशी मैत्री असावी, असा मी जगत मित्र असावा. ह्यासाठी प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणाचा रागीट असतो, कोणाचा प्रेमळ असतो, कोणाचा समजतच नसतो. आणि अनेक लोकांना आपण आपल्या सहवासामध्ये जेव्हा ठेवतो त्यावेळेला प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्याशी आपल्याला संबंध ठेवावे लागतात. यासाठी चातुर्य लागतो की नाही. एकच ट्रीटमेंट सगळ्यांना दिली तर त्यातले काही तुटतील, काही नाराज होतील, काही पळून जातील. प्रत्येकाशी आम्हाला वेगवेगळा व्यवहार त्यांच्या स्वभावाप्रमाणे करावा लागेल. आणि ह्यासाठी आमच्याजवळ चातुर्य हवं. आम्ही आमचा स्वार्थ साधण्यासाठी व्यवहार त्यांच्याशी सगळ्यांशी गोड बोलतो आणि स्वार्थ साधून घेतो असं न करता अंतरंग मीच तपासायचं, माझा व्यवहार यांच्याशी कसा होतो, प्रेमपूर्वक होतो की नाही, चौधारीपूर्वक होतो की नाही, माझा मतलब काहीतरी फायदा साधून घेण्यासाठी मी त्याची गोड बोलतो आहे, माझं मी तपासायचं. या ठिकाणी चातुर्य आमचं पणाला लागतो. आणि आम्ही जर अरे म्हणले तर समोरचा कार्य म्हणणारच आहे हेही लक्षात घ्यायचं. म्हणून समोरच्या माणसाची आम्ही अरे म्हणेपर्यंत आमची वेळ येऊ नये आणि त्यांनी कार्य म्हणेपर्यंत त्याच्यावर वेळ येऊ नाही. सीताफिनी चातुर्य आम्हाला समर्थ शिकवतात. सुंदर संबंध तयार होतील याच्यामध्ये. मित्रत्वाचे संबंध तयार होतील, प्रेमाचे संबंध तयार होतील. अशा पद्धतीनेच आमचे व्यवहार असले तर खरोखर प्रेमाचे संबंध तयार होतात. ही प्रेमाची माणसं मला जीवाला जीव देणारी असतात. शिवाजी महाराजांनी एवढीच नाही गोळा केले एवढं सैन्य. अनाजी लग्न बाजूला, मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लग्न कोंडाण्याचे मग राग. आणि मुलाचं 4 दिवसावर लग्न आले दादाजींनी बाजूला ठेवलं आणि कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी महाराज कोणतीच काळजी करू नका, जीवाला जीव देणार नव्हते. महाराजांकडून फार मिळणार नव्हतं, फक्त महाराजांचं प्रेम,
मला तुमचं प्रेम मिळणार होतं, त्या प्रेमासाठी म्हणून आम्हाला अरे म्हणतं तर कार्य प्रतिसाद येणार आहे, अहोला काहोचाही प्रतिसाद मिळणार आहे, हे लक्षात आम्ही घ्यावं आणि सगळ्यांशी व्यवहार चातुर्याने केला. ती वेळ आमच्यावर आलीच नाही पाहिजे, यासाठी चातुर्य लागेल. आणि म्हणून बाह्यकार शृंगारिले त्याने लोकांच्या हाताशी काय आले, चातुर्य बहुताशी रक्षिले नाना प्रकारे. म्हणून अनेक वस्त्रालंकाराने सुशोभित केलं, तरी पण अनेकांचे अनेक प्रकारे रक्षण होते, कल्याण होते. कितीही आम्ही शृंगार केला आणि शृंगाराच्या माध्यमातून आम्ही दाखवलं लोकांना आम्ही खूप श्रीमंत आहो, आम्ही खूप सुंदर आहो, हे जरी सगळं दिसतं तरी सुद्धा आपली बुद्धिमत्ताच आपलं रक्षण करत असते. आणि बुद्धी काय करते, बुद्धीमध्ये चातुर्य असेल तरच आपली बुद्धिमत्ताच आपलं रक्षण करत असते. फक्त लक्षात सगळे माझ्याशी प्रेमाने बोलतात आहे, लग्नाला सगळे माझ्याशी प्रेमाने बोलले. का बोलले, माझे कपडे पाहिले, उंच कपडे, माझं कार पाहिली, ड्रायव्हर कार हा सगळा थाट पाहिला आणि सगळे माझ्याशी बोलायला आले. मी जर आता त्याच्यामध्ये भाळून गेलो, तुमच्या प्रेमामध्ये जर आम्ही फसलो, तर आम्ही फसलो, नेहमीसाठी फसलो. लक्षात आलं पाहिजे, असतील शेते तर जमतील भूते. बुद्धीने सांगितलं बाबा, हे असतील शेते तर जमतील भूते. लक्षात घे, सगळं गोड वागणं, गोड बोलणं हे तुझ्या पैशासाठी आहे, तुझ्या पैशाकडे पाहून आहे. त्यांना तुझ्याशी वास्तविकता काही देणं घेणं नाही. तुला हे फसवायला आलेले आहे, आपल्या गोड शब्दात फसवणार आहे, फसवतील. कोणी सांगितलं, बुद्धीने सांगितलं. बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे अनेक प्रकारे रक्षण होते. कालच आपण उपनिषदांमध्ये बघितलं की रक्षण करा, सर्वांचे रक्षण होऊ द्या. अशा पद्धतीने आमची बुद्धीने योग्य विचार केला पाहिजे, संवादी विचार केला पाहिजे. त्या विसंवादी विचारापासून आमच्या बुद्धीचं रक्षण झालं पाहिजे. ओम सहनावतु. कालच आपण हा मुद्दा बघितला आहे. आणि असं बुद्धी आमचं रक्षण कोण करते, बुद्धी करते आणि आमचं कल्याण होतं. म्हणून ही चातुर्य बुद्धी जवळ हवं. आणि अशा पद्धतीने जर आम्ही राहिलो तरच मात्र दुसऱ्यांना सुखी केलं तर आम्ही अधिक सुखी, आणि त्रास दिला तर आपल्यालाही त्रास. या गोष्टी समजून घ्यायच्या, मी वागायचं कसं, कशासाठी दिली आहे, आमचा व्यवहार कसा असावा, दुसऱ्याप्रती आमचा व्यवहार कसा असावा. आम्ही इतरांसाठी झटावं लागतं असं न करता लोकांनीच आपल्याला भले म्हणावे, हा मनोरथच ठरवून शील होईल. आम्ही काहीच नाही करायचं कोणासाठी, सगळ्यांनी पण आम्हाला चांगलं म्हणायचं. असं जर का आमची मानसिकता असेल तर ही मानसिकता आम्हाला निश्चितपणे क्षीण आणवेल. बारीक बारीक छटा आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या अंतःकरणातल्या बारीक बारीक छटा आपल्याला कळत पण नाही. आता ह्या ज्या वेळेला या समाजाचा अभ्यास होईल त्यावेळेला या बारीक छटा डार्क झाल्या. आता आज या वृत्ती छटा डार्क झाल्या हो,
आणि डार्क झाल्यानंतर त्या ठळक आम्हाला आता दिसायला लागल्या. आता व्यवहार करताना व्यवहारकालीन या डार्क झालेल्या आमच्या डोळ्यासमोर येतील आणि आम्ही त्या परत फिक्क्या करण्याचा प्रयत्न करू. डार्क झालेल्या फिक्क्या करायचा चातुर्य. यासाठी चातुर्याची आवश्यकता आहे. म्हणून जे समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. या वेगळे उरले ते करंटी पुरुष. समजलं आणि मी त्याप्रमाणे केलं. समजले आणि वर्तले. समजल्याप्रमाणे मी माझ्यामध्ये बदल केले. आज आम्हाला चातुर्य कळलं आहे. नेमकं चातुर्य कसं वापरायचं प्रपंचामध्ये हे जर आज आम्हाला कळलेलं आहे तर आम्ही चातुर्य संपन्न व्हावं. तरच आम्ही भाग्य पुरुष होऊ. नाही तर आम्ही करंटी पडलो. भिकाऱ्याचा मुलगा असतो तोही भिकारीच होतो आणि भीकच मागतो. मग कोणीतरी येतं सांगतो की अरे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जिथे तू भीक मागतोय ना ते खूप सारं जमवून केले बघ जरा. तसं जर त्याला समजतं ते त्याप्रमाणे त्यांनी केलं तर तो भाग्यवान होईल. नाही तर तो आयुष्यभर भीकच मागेल. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा कोणी काही सांगतं. समजले आणि वर्तले. म्हणून नीट समजून घ्यायचं. म्हणून आम्ही जे श्रवण करतो ते श्रवण आमचं अंगी श्रवण व्हायला पाहिजे. आधीच सांगितलं अंगी श्रवण कसं आहे. शब्दाचं पठण मग अर्थ. शब्दावरून आम्ही अर्थावर यावं. अर्थावरून अर्थाच्या प्रक्रियेवर यावं. प्रक्रियेतून जाणीव अनुभव आणि मग ज्ञान. आता समजलं हो सगळं. नुसतं शब्दाला शब्द समजून नाही पाहिजे. समजलं म्हणजे ते पूर्णपणे अंगी उतरवलं त्याला समजलं असं म्हणतात. समजले आणि वर्तले. ते समजलेले ज्या वेळेला आमच्या पूर्णपणे अंगी मूर्त त्याच वेळेला ते बाहेर येत. वराळा असतो की मोठा तो पाकामध्ये छान मुरतो. त्याच्या आतमध्ये पण पाक असतो आणि मग मुरल्यानंतर त्याच्या बाहेर सुद्धा पाक असतो. आतमध्ये पाक गेल्याशिवाय तो बाहेर येत नाही. तसं तत्वज्ञान नीट समजून अंगी मुरलं की मग ते अंगोपांगी दिसतं. मग ते चालते देण्याचे बिंब त्याचे अवयव सुखाचे कोंब कोणाची चालत देण्याचे बिंब आहे. रूपता अंगोपांगी त्याने रूपता दिसते. समजलं आणि वरती म्हणून समजल्या. नुसतं समजणं बुद्धीच्या स्तरावर नसावं नाही. जे समजत आहे ते आचरणामध्ये आमच्या येत आहे की नाही. आम्ही आणतोय की नाही. यासाठी आम्ही किती प्रवृत्त आहोत यासाठी चातुर्य लागेल की नाही. जे समजलं त्या जीवनात उतरवायला चातुर्य लागेल की नाही. लागेल. नित्य मात्र भवसव्यसाची असं म्हणायला चातुर्य लागेल. मग मी केलं कोणी केलं. आम्ही केलं. आम्ही झालं नसतं. निमित्त मात्र भवसव्यसाची नाही. करून त्यानंतर दुसऱ्या क्षणाला तिथून मोकळं व्हायचं. अंतःकरणात विचार सुद्धा येऊ द्यायचा नाही की मी हे केलेलं आहे म्हणून. अंतःकरणाला विचार सुद्धा शिवला नाही पाहिजे. चातुर्य लागते तसं. आणि असं जेव्हा असा व्याप असेल जितुका व्याप तितुके वैभव. वैभवासारखा हावभाव समजले पाहिजे उपाव प्रगटाची आहे. आणि म्हणून जितका व्याप तितकं वैभव आहे परमार्थामध्ये.
तेवढं चातुर्याचा वापर करू तेवढा आमचा व्याप अधिक वाढेल आणि ते वैभव राहील. आणि प्रपंचामध्ये व्याप तेवढा संताप राहतो. म्हणून आम्ही चातुर्य लक्षणामध्ये समर्थांनी या ठिकाणी प्रयत्नांना अतिशय महत्व दिलेले आहे. आळसे कार्यभाग नासतो, परत आळसावर आलेच आहेत. साक्षेप होतो आळस केला तर मांडलेला व्याप हा फुकट जातो. सातत्याने कष्ट करीत गेले तर व्याप वाढता वाढतच जातो. एवढं उघड असताना हे ज्याला कळत नाही तो शहाणा कसा होईल हे कळायला आमच्या जवळ चातुर्य पाहिजे की नाही. निश्चितपणे पाहिजे. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने जर या चातुर्य लक्षण आम्ही आमच्या अंगी बाळगले अनेकांच्या अंतःकरणात आमचं स्थान तयार होईल. वाणीवर आपलं नाव, त्यांच्या वाणीवर आपलं नाव राहील आणि समाज सुद्धा सद्गुणी मग तो सामर्थ्याने समाजामध्ये वावरेल आणि समाजाला पण सद्गुणी करेल. कोण? ज्यांनी चातुर्य लक्षण अंगात बांधलेलं आहे, भिनवलेलं आहे. चातुर्यानी सगळं जीवन आपलं सुंदर व्यवस्थित केलेलं आहे, नियोजित असं जीवन केलेलं आहे. अस्ताव्यस्त जीवन नाही, अत्यंत नियोजन आयोजन पद्धत योजनाबद्ध पद्धतीने आपलं जीवन ज्यांनी आखलेलं आखीव रेखीव असं ज्याचं जीवन नाही तो समाजामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं शिकवण देईल आणि समाजाला सुद्धा सद्गुणी करण्याच्या मार्गावर लागेल. आणि शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. आणि अशा पद्धतीने मग ती समाजाला शहाणं करून सोडेल, सगळ्यांना पावन करून सोडेल, आपला आदर्श त्यांच्या समोर ठेवेल आणि जगामध्ये भगवत भक्ती वाढवेल. चातुर्य लक्षण कुठपर्यंत आम्हाला जायचंय? भगवत भक्ती वाढवेपर्यंत समर्थ आज आम्हाला सांगतात. अशा पद्धतीने चातुर्य लक्षणाचा समास समर्थांनी पूर्ण या ठिकाणी पूर्ण केला. तिसरी दासमध्ये गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास 6वा गुरुशिष्य संवादात्मक दासबोध या ग्रंथातील चातुर्य लक्षण नावाचा 6वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. शैलताई.